मध्य प्रदेशच्या दामोह जिल्ह्यात राहणारा तुम्ही जर हा माणूस बघत असेल तो हा जेलमधून 14 वर्षानंतर सुटला आणि असं बोलल्या जात आहे की हा जो माणूस आहे त्याची मानसिक स्थिती खराब आहे, म्हणजे डोक्याने तो सायको आहे। 14 वर्षाचा मुलगा त्याच्या बहिणीच्या घरी त्याच्या बहिणीला भेटायला जात असताना या माणसाने मागून त्याच्या डोक्यात हातोडा घातला आणि त्यानंतर तो मुलगा खाली पडला। पडल्यानंतरही तो माणूस त्याच्या डोक्यात हातोडा घालत राहिला। त्यानंतर त्याचं मांस काढलं आणि खाऊ लागला। त्यानंतर त्याचं रक्त सुद्धा तो पिऊ लागला। लोक हे सगळं लांबूनच बघत राहिले, पण त्याच्याकडे जाण्याची कोणालाही हिंमत झाली नाही। लोकांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस तुरंत तिकडे आले। त्यानंतर त्याला पकडण्यासाठी लोक आणि पोलीस सुद्धा त्याच्या मागे धावू लागले। त्यानंतर फायनली तो पकडला गेला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची मेडिकल टेस्ट केली, पण ज्या मुलाचा काही दोष नव्हता त्याचं तर पूर्ण आयुष्य संपलं। याला जिम्मेदार कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।